श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी, विघ्न, बाधा, संकट असतातच आणि ती दूर करण्यासाठी आपण काही ना काही प्रयत्न करत असतो. परंतु हे जर काही उपाय, सेवा जर आपण विशिष्ट तिथींना जर करत असू तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये बुद्ध पौर्णिमेच्या रात्री घराबाहेर एक वस्तू फेकून द्यायची आहे. ही वस्तू घराबाहेर फेकून दिल्यामुळं आपल्या कुटुंबावर, घरावर जी काही अडचणी असतील, विघ्न असतील, बाधा असतील तर त्या सर्व दूर होऊन आपल्या कुटुंबाची भरभराट होणार आहे. आपल्या कुटुंबावरील सर्व संकट, विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे. आता अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला या पौर्णिमेच्या रात्री घराबाहेर फेकून द्यायची आहे? याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही कुटुंबासाठी मेहनत करत असता, कष्ट करत असता, परंतु मेहनतीने कमवलेला पैसा घरात टिकत नाही किंवा घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असतं. काही ना काही कारणाने कमवलेला पैसा घराबाहेर जात असेल किंवा ग्रहदोष असतील, वास्तुदोष असेल, एखाद्यानं करणी बाधा केली असेल किंवा वैवाहिक समस्या असतील, म्हणजेच एखाद्याचा विवाह ठरत नसेल किंवा विवाह झाला असेल तर पती पत्नीमध्ये सतत काही ना काही गोष्टीवरून वादविवाद, कलह, भांडणं असे प्रकार आपल्या घरामध्ये सतत होत राहतात आणि त्यामुळं घरातील प्रत्येक व्यक्तीची चिडचिड होते. त्यामुळं माता लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही, कमवलेला पैसा घरामध्ये टिकत नाही. घरामध्ये सतत वादविवाद, भांडणं, कलह यामुळे घरातील सुखशांती निघून जाते. आणि ती टिकून राहण्यासाठी जर आपण काही जर उपाय, काही जर सेवा जर केल्या तर आपल्या घरावरती जी काही विघ्न आलेली आहेत, बाधा आहेत, तर त्या दूर होण्यास मदत होणार आहे. आणि हे जे उपाय आहेत तर ते आपण विशिष्ट तिथींना करायचे असतात, जेणेकरून आपल्याला त्याचं फळ प्राप्त होत असतं. तर आज आपण हा जो उपाय पाहणार आहोत, तर हा उपाय आपल्याला 23 मे 2024 रोजी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला रात्री तिन्ही सांजेच्या वेळेला घराबाहेर एक वस्तू फेकून द्यायची आहे. ही वस्तू आपल्याला तिन्ही सांजेच्या जरी वेळेला फेकून द्यायची असेल तरी देखील या दिवशी, म्हणजेच या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही विशेष सेवा, उपाय देखील करायचे आहेत. कारण ही बुद्ध पौर्णिमा माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं तुम्ही जर या दिवशी जर काही सेवा, उपाय करत असाल तर माता लक्ष्मी तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर नेहमी प्रसन्न राहणार आहे. तर या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ज्यावेळेला तुम्ही अंघोळ करत असाल, स्नान करत असाल तर त्यावेळेला कुटुंबातील सर्वांच्याच अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर खडे मीठ, त्याचबरोबर काळे तीळ टाकायचे आहेत आणि गंगाजल या पाण्यामध्ये मिसळायचं आहे. आणि या पाण्याने या दिवशी सर्वांनी स्नान करायचं आहे, जेणेकरून आपल्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. त्याचबरोबर स्नान झाल्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. गंगाजल असेल तर अतिशय उत्तम, गंगाजल नसेल तर तुम्ही पिण्यासाठी जे पाणी वापरता ते घ्यायचं आहे किंवा तुम्ही गोमूत्र घेतलं तरी देखील चालेल. गोमूत्र देखील आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ते दूर करण्याचं काम करत असतो. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे आणि एक आंब्याचं पान घ्यायचं आहे. आंब्याचं पान अखंड असावं, कुठे तुटलेलं, किडलेलं नसावं. माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय असतात. त्यामुळे माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये ज्या काही तुम्ही वस्तू घेत असाल तर त्या अखंडच असाव्यात. आणि त्यानंतर तुम्हाला हे जे पाणी घेतलेलं आहे किंवा जर गोमूत्र असेल तर ते गोमूत्र तुम्हाला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. उंबरट्यावरती शिंपडायचं आहे, दरवाजावर शिंपडायचं आहे, देवघरावर, स्वयंपाकघरात सर्व ठिकाणी तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीची या दिवशी सेवा करायची आहे, नामस्मरण करायचं आहे. भगवान श्री हरी विष्णूंची नामस्मरण करायचं आहे, तुळशी मातेची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. आणि आता आपण हा जो उपाय पाहणार आहोत तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे. तर या वेळेला आपल्याला आपल्या देवघराजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. जर मातीचा असेल किंवा कणकेचा असेल तर अतिशय उत्तम, तो नसेल तर मग तुम्ही धातूचा करू शकता. या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, देशी गाईचं तूप घालायचं आहे, 2 अखंड लवंगा घालायच्या आहेत, पिवळी मोहरी घालायची आहे आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत. असाच दिवा तुम्हाला तुळशीजवळ देखील प्रज्वलित करायचा आहे आणि असाच दिवा तुम्हाला तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, जिथून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता येते
येत असते, सुख समृद्धी देखील तिथूनच येत असते आणि आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य देखील तिथूनच येत असते. आणि म्हणूनच आपल्याला या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाजूला हे 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. असे हे 4 दिवे आपल्याला या पौर्णिमेच्या रात्री अवश्य प्रज्वलित करायचे आहेत. या दिव्याच्या प्रकाशाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि त्यामुळे तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. अशा प्रकारे ही आपल्याला सेवा करायची आहे. त्यानंतर आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे, तर हा उपाय घरातील कर्त्या व्यक्तीनं करायचा आहे. जर कर्त्या व्यक्तीला जर शक्य होत नसेल, तर कुटुंबातील कोणीही केला तरी देखील चालेल. शक्यतो कर्त्या व्यक्तीनंच करायचा आहे. स्त्री, पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात. आपल्या देवघरातील देवी-देवतांची, भगवान श्री हरिविष्णू, माता लक्ष्मीची विधिवत पूजा झाल्यानंतर, सेवा झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता तुमच्या घरामध्ये जरी भगवान श्री हरिविष्णूंचा फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तरी देखील आपल्या देवघरामध्ये जो बाळकृष्ण असतो, तर बाळकृष्ण हे देखील भगवान श्री हरिविष्णूंचं स्वरूप असल्यामुळं तुम्ही याची पूजा देखील करू शकता. आता त्यानंतर आपल्याला मी ज्या काही वस्तू सांगणार आहे, तर त्या वस्तू आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत. आता ही प्लेट घेत असताना ही प्लेट वापरातली नसावी अशी प्लेट आपल्याला घ्यायची आहे आणि ही जी प्लेट आहे, तर हा जो उपाय आपण करणार आहोत, तर हा उपाय मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दर विशिष्ट तिथीला करायचा आहे आणि त्यासाठी ही प्लेट तुम्हाला बाजूला ठेवून द्यायची आहे. तर हा उपाय करण्यासाठी ज्या वस्तू लागणार आहेत, तर त्यातील पहिली जी वस्तू आहे, तर ती म्हणजेच खडे मीठ, ज्याला आपण समुद्री मीठ म्हणत असतो. खडे मीठ हे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल किंवा एखाद्यानं जर बाधा केली असेल, तर ते दूर करण्याचं काम हे खडे मीठ करत असतं. त्यानंतर आपल्याला दुसरी जी वस्तू घ्यायची आहे, तर ती आहे पिवळी मोहरी. ही पिवळी मोहरी देखील आपल्याला एक ओंजळभर घ्यायची आहे. ही मोहरी देखील आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे, तर ती दूर करण्याचं काम करत असते. आता तिसरी जी वस्तू आहे, तर ती म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे 4 लवंगा. लवंगा या अखंड असाव्यात, कुठे तुटलेल्या, फुटलेल्या, किडलेल्या नसाव्यात. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणताही उपाय करत असताना, सेवा करत असताना, कोणतीही वस्तू घेत असताना ही आपण अखंडच घ्यायला हवी. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे भीमसेनी कापराच्या 4 ते 5 वड्या आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे काळे मिरे जे असतं, तर ते काळे मिरे आपल्याला 1 चमचाभर घ्यायचे आहेत. म्हणजेच ओंजळभर घेतले तरी देखील चालतील आणि या सर्व वस्तू आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे. हा तुरटीचा खडा देखील आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे किंवा एखाद्याने बाधा केली असेल किंवा कोणतेही दोष असतील, तर ते शोषून घेण्याचं काम करत असतो आणि म्हणूनच आपल्याला हा तुरटीचा खडा यावर ठेवायचा आहे. आणि त्यानंतर या सर्व वस्तू घेऊन जो हा व्यक्ती उपाय करणार आहे, मग जेच घरातील स्त्री करत असेल, पुरुष करत असेल, तर त्याने आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः या माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. भगवान श्री विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या बीजमंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. श्री महालक्ष्मी अष्टकम श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. शक्य होत नसेल तर श्रवण करू शकता किंवा तुम्ही मी या ज्या सेवा सांगितलेल्या आहेत यापैकी कोणतीही एक सेवा केली तरी देखील चालेल. कोणतीही तुम्ही सेवा करत असाल तर ती अगदी मनापासून आणि श्रद्धेने करावी. तुम्ही जर ही सेवा मनापासून श्रद्धेने करत असाल तर तुम्ही केलेल्या सेवेचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि त्यामुळेच तुम्हाला जे काही यापैकी शक्य होईल ते करायचं आहे आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला या वस्तू या ठिकाणीच बसून म्हणजे देवघरासमोर बसूनच आपल्याला पेटवायच्या आहेत, जाळायच्या आहेत आणि जाळून झाल्यानंतर या आपल्या देवघरावरून 7 वेळा फिरवायच्या आहेत. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो तर त्याप्रमाणे तुम्हाला फिरवायचं आहे. त्यानंतर तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला 7 वेळा हे फिरवायचं आहे. फिरवत असताना तुमच्या कुटुंबावरील सर्व विघ्न, बाधा दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. अगदीच घरामध्ये जर लहान बाळ असेल तर त्याच्यावरून हे फिरवायचं नाही. त्याच्यावरून तुम्ही तुरटी किंवा एक थोडंसं ओंजळभर मीठ जरी ओवाळून टाकलं तरी देखील चालेल आणि सगळ्या घरातील व्यक्तीवरून डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा ओवाळून झाल्यानंतर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे, जिथून आपल्या घरामध्ये ही संकट, विघ्न, बाधा येत असतात, तर या दरवाजावरून देखील तुम्हाला बाहेरच्या बाजूला उभं राहून 7 वेळा हे फिरवायचं आहे. फिरवत असताना मी सांगितल्याप्रमाणे सर्व विघ्न, बाधा दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर घरापासून थोड्या दूर अंतरावर नेऊन या वस्तू तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत. याची तुम्हाला विल्हेवाट लावायची आहे, परंतु कोणालाही यापासून त्रास होणार नाही याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे, काळजी घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा घरात यायचं आहे. घरामध्ये येत असताना एकदाही या वस्तू तुम्ही फेकून देत असताना घराच्या बाहेर म्हणजेच पाठीमागं पाहायचं नाही, अगदी समोर पाहून यायचं आहे. त्याचबरोबर हा उपाय करत असताना घराच्या बाहेरच्या कोणत्याही
व्यक्तीला हे समजणार नाही याची देखील विशेष काळजी घ्यायची आहे. घरामध्ये प्रवेश करत असताना हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि घरामध्ये यायचं आहे. घरामध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. तुम्हाला भीमसेनी कापूर 5 ते 6 वड्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्यावरती तुम्हाला अखंड मी सांगितल्याप्रमाणे तमालपत्राची 4 पानं ठेवायची आहेत. त्यावरती तुम्हाला 4 लवंगा पुन्हा एकदा ठेवायच्या आहेत आणि ह्या वस्तू तुम्हाला घरामध्ये जाळायच्या आहेत. संपूर्ण घरामध्ये तुम्हाला याचा धूर करायचा आहे. जास्तीत जास्त तुम्हाला यामध्ये कापूर टाकायचा आहे. अगोदर मी सांगितलेल्या वस्तू जाळत असताना देखील त्या जर वस्तू विझत लागल्या तर त्यावेळेला देखील तुम्ही भीमसेनी कापूर त्यामध्ये जास्तीत जास्त टाकायचा आहे आणि या घरातून तुम्हाला बाहेर फेकायचे आहेत. आणि हा आता मी सांगितलेलं जे आहे भीमसेनी कापूर आणि तमालपत्र, तर हे देखील तुम्हाला जाळून तुमच्या संपूर्ण घरामध्ये याचा धूर करायचा आहे. जास्तीत जास्त धूर करायचा आहे. जेणेकरून निगेटिव्हिटी जी तुमच्या घरामध्ये पसरलेली आहे, जी कोणतेही बाधा आहे म्हणजेच आजारपण असेल, वैवाहिक समस्या असतील, दोष असेल, दारिद्र्य असेल, तर ते सर्व दूर होऊन माता लक्ष्मीच्या कृपेनं तुमच्या घरातील ही सर्व संकटं दूर होऊन माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट होईल, मुलाबाळांची प्रगती होईल. आणि हा जो उपाय आहे, तर हा जो उपाय करत असताना जो भीमसेनी कापूर आपण जो वापरत आहोत, तर त्या भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते असते. त्याचबरोबर या भीमसेनी कापरामध्ये आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असते तर ती दूर करण्याचं काम हा भीमसेनी कापूर करत असतो आणि म्हणूनच आपल्याला याचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा उपाय फक्त बुद्ध पौर्णिमेच्या दिवशीच करून चालणार नाही, तर प्रत्येक विशिष्ट तिथीला म्हणजेच अमावस्या, पौर्णिमा, संकष्टी, एकादशी या तिथीला करायचा आहे. शक्य असेल तर दर शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी आहे. तुमच्या कुटुंबातील सर्व संकट विघ्न दूर करणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.